एशियाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाम स्मरण करून व्हिडिओची सुरुवात करतोय। आज आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड आणि SIP काय आहे। म्युच्युअल फंड सही आहे हे सारखं आपण TV ॲडमध्ये पाहतो, तर खरंच म्युच्युअल फंड सही आहे का, चांगला आहे का? पहिलं आपण म्युच्युअल फंड काय आहे ते पाहूयात। म्युच्युअल फंडमध्ये एक कंपनी असते, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी। ते वेगवेगळे म्युच्युअल फंड उघडतात आणि एका फंड मॅनेजरची नेमणूक करतात, जो आपले पैसे मॅनेज करतो, इन्व्हेस्ट करतो। आता जसे आपण पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकणार, तसेच आपल्यासारखे 100,000 लोक पैसे टाकणार। ते पैसे फंड मॅनेजर घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार, यालाच म्युच्युअल फंड म्हणतात। हीच कन्सेप्ट आहे म्युच्युअल फंडची। आता या म्युच्युअल फंडचे किती प्रकार आहेत आणि ते कसे काम करतात ते पाहूयात। पहिला आहे इक्विटी म्युच्युअल फंड, दुसरा आहे डेप्थ म्युच्युअल फंड आणि तिसरा आहे हायब्रिड म्युच्युअल फंड। आता इक्विटी म्हणजेच नॉर्मल स्टॉक्स, तर इक्विटी म्युच्युअल फंड काय आहे? आपला फंड मॅनेजर जे आपले पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यालाच इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतात। इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा 5 प्रकार आहेत। पहिला आहे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप इक्विटी फंड। आता यापैकी आपण कोणताही एक निवडू शकतो। जर आपल्याला कमी रिस्क हवी असेल तर लार्ज कॅप निवडू शकतो, थोडी जास्त रिस्क हवी असेल तर मिड कॅप, आणि अजून जास्त रिस्क हवी असेल तर स्मॉल कॅप इक्विटी फंड निवडू शकतो। त्यानंतर दुसरं आहे मल्टी कॅप किंवा बॅलन्स्ड इक्विटी फंड। यामध्ये सगळे मिक्स असतात, स्मॉल, मिड आणि लार्ज, यालाच डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड असेही म्हणतात। यामध्ये एखाद्या कंपनीचे स्टॉक लॉसमध्ये असले तरी बाकी कंपनीचे स्टॉक ते बॅलन्स करतात। तिसरं आहे इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम। आपल्यापैकी काही लोक अशा मताचे असतात की कमी रिटर्न मिळाले तरी चालतील, पण टॅक्स वाचायला हवा। या टाईपच्या लोकांसाठी हा म्युच्युअल फंडचा प्रकार चांगला आहे। त्यानंतर चौथा आहे सेक्टर म्युच्युअल फंड। यामध्ये फंड मॅनेजर एखाद्या विशिष्ट सेक्टरमध्ये आपले पैसे टाकतो। सेक्टर म्हणजेच IT सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, फार्मा सेक्टर, औषधांचे सेक्टर, बँकिंग सेक्टर, यापैकी कोणत्याही एका सेक्टरमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात। पाचवा आहे इंडेक्स म्युच्युअल फंड। नावातच आहे इंडेक्स म्युच्युअल फंड, म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स अशा डायरेक्ट इंडेक्समध्येच तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले जातात। हे 5 झाले इक्विटी म्युच्युअल फंडचे प्रकार। त्यानंतर आहे डेप्थ म्युच्युअल फंड। डेप्थ म्युच्युअल फंड म्हणजेच डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जात नाहीत। डेप्थ म्युच्युअल फंडचे पण 3 प्रकार आहेत। पहिला आहे लिक्विड फंड, ज्यामध्ये टाकलेले पैसे आरामात आपल्याला मिळू शकतील किंवा आपल्याला गरज पडतील त्यावेळी आपण ते काढून घेऊ शकतो। यात आपण एका दिवसासाठी पण पैसे ठेवू शकतो। दुसरं आहे गिल्ट फंड। हे सरकारने दिलेले बॉन्ड्स असतात, म्हणजेच सरकारने लोकांकडून घेतलेले कर्ज असते। तिसरं आहे फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन, जिथे एका ठराविक काळासाठी आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात। त्यानंतर शेवटचा म्युच्युअल फंड आहे हायब्रिड म्युच्युअल फंड। हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये दोन्ही म्युच्युअल फंडचे म्हणजेच इक्विटी आणि डेप्थ म्युच्युअल फंड या दोन्हीचं कॉम्बिनेशन किंवा मिक्स हे हायब्रिड म्युच्युअल फंड आहे। म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजरची फी देण्यासाठी आपल्याकडून म्युच्युअल फंडवाले काही कमिशन घेतात, त्या कमिशनला एक्सपेन्स रेशो असे म्हणतात। आता म्युच्युअल फंडचे फायदे तोटे काय आहेत ते तर आपल्याला माहीत पाहिजेच। त्यावरून आपण ठरवायचं की आपण स्वतः इन्व्हेस्ट करायचे की थोडेफार म्युच्युअल फंडमध्ये पण टाकायचे। तर म्युच्युअल फंडचा फायदा हा आहे की आपल्याला जास्त कष्ट करावे लागत नाहीत, शेअर शोधावे लागत नाहीत, आणि तुमचे पैसे कोणीतरी एक्सपर्ट हाताळत असतो, ज्याला स्टॉक मार्केटबद्दल जास्त माहिती असते। आता तोटे काय आहेत याचे, तर सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड कंपनीवाल्यांना असणारी पैशाची हाव। त्यांना तुमच्या फायद्या तोट्याशी काही देणं घेणं नाही आहे। त्यांनी फक्त जास्तीत जास्त लोकांनी यावे आणि आपल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकावे हीच इच्छा असते। त्यानंतर जो म्युच्युअल फंड मॅनेजर आणि त्याची टीम असते ती किती चांगली आहे आणि तुमचा त्यांच्यावर किती विश्वास आहे ही पण एक गोष्ट महत्त्वाची असते। आणखी एक म्हणजे कधी इन्व्हेस्ट करणं आणि कधी काढणे हे फंड मॅनेजरवरती अवलंबून नसतं, ते आपल्यावरती असते। त्यामुळे तुम्हाला पैशाची अचानक गरज भासली तर फंड मॅनेजर आहे त्या नफा किंवा तोट्यामध्ये
स्टॉक्स विकतो. लास्ट तोटा याचा हा आहे की फंड मॅनेजर आपल्या पैशावरती रिस्क घेत नाहीत, जास्त रिस्की स्टॉक घेत नाहीत, त्यामुळे जास्त फायदा होणे याची शक्यता पण कमी असते. आता आपण SIP काय आहे ते पाहूयात. SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिकली केलेले इन्व्हेस्टमेंट यालाच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. जे आपण सेविंग करतो तेच प्रत्येक महिन्याला आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता किती पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे ते आपल्यावरती आहे. तुम्हाला फक्त बँकमध्ये एक मॅन्डेट द्यावं लागतं, अप्लाय करावं लागतं आणि तुमचे पैसे महिन्याला कट होतात ऑटोमॅटिकली. आता तुम्ही म्हणाल त्या दिवशी जर आपल्या अकाउंटमध्ये पैसेच नसतील तर SIP बाउन्स होते. SIP बाउन्स झाल्यानंतर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याला काही थोडीफार फी द्यावी लागते बँकमध्ये आणि तुमची SIP आहे तशी चालू राहते. आता कोणता म्युच्युअल फंड निवडायचं आणि कितीची SIP करायची हे तुमच्या महिन्याच्या सेविंगवरती अवलंबून असतं. बेसिकली म्युच्युअल फंड आणि SIP हे लाँग टर्मसाठी आणि एखाद्या विशिष्ट कारणासाठी लोक करतात. जसे आपले रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, फॉरेन ट्रिप किंवा घर असे काही प्लान्स असू शकतात. तर मला वाटतं तुम्हाला SIP आणि म्युच्युअल फंड काय आहे ते थोडक्यात समजलं असेल. मार्केटची शाळा या सिरीजचे पुढचे भाग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.